अमेरिका आणि इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराण आखातातील शेजारी राष्ट्रांना लक्ष्य करते। इराणनं दुबई विमानतळावर मोठा हल्ला केला। दुबईवर घाव घालून अमेरिका आणि इस्रायलला मदत करणाऱ्या आखातातील इतर राष्ट्रांना संदेश देण्याचा इराणचा हा प्रयत्न होता। आता आखातातील देश अमेरिका आणि इस्रायलवर युद्ध बंद करण्यासाठी दबाव आणणार की इराण विरोधात थेट युद्धात उतरणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागले। विशेषतः भारताला आता प्रत्येक घडामोडीवर डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार आहे, कारण कामाच्या निमित्तानं छोटेखानी भारतच आखातात सध्या वास्तव्य करतोय। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरून धुराचे लोट दिसत होते। सूर्यालाही झाकोळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या धुरानं दुबईचं आकाश काळवंडलं होतं। हा धूर आहे सुडाचा। हा धूर आहे इराणनं दुबईच्या माध्यमातून आखातातल्या इतर देशांना दिलेल्या इशाऱ्याचा। सोमवारचा सूर्य उगवण्याआधी इराणचं ड्रोन दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडकलं। इंधन साठ्यावरच हल्ला करण्यात आल्यानं मोठा आगडोंब उसळला। अग्निशमन दलांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। खबरदारीचा उपाय म्हणून दुबई विमानतळावरील सर्व उड्डाणं तात्काळ रद्द करण्यात आली। जेव्हा ड्रोन हल्ला झाल्यानंतर विमानतळावरती आग लागली तेव्हा काही विमानं मक्तूम विमानतळाकडे वळवण्यात आली होती। आगीवरती जेव्हा नियंत्रण मिळवण्यात यश आलं तेव्हा हळूहळू विमान वाहतूक पूर्ववत करण्यात आली। इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष केल्यानंतर एअर इंडियानं दुबईला जाणारी सर्व उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला। मात्र एअर इंडियाची अबुधाबी आणि शारजासाठी विमान सेवा सुरू राहणार आहे। दुसरीकडे दुबई विमानतळानं देखील आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना दिवसातून एकाच विमानाच्या उड्डाणाची मुभा दिली आहे। किमान आठवडाभर हे निर्बंध कायम राहण्याची चिन्ह आहेत। आता प्रश्न हा आहे की इराणकडून दुबईसह इतर आखाती देशांना का लक्ष केलं जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय आखाती देशांकडून अमेरिका आणि इस्रायलला होणारी मदत। इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलकडून आखाती देशांचा तळ म्हणून वापर केला जातोय। मात्र या आखाती देशांनी अमेरिका आणि इस्रायलला मदत न करता त्यांना त्यांच्या देशातून हकलून इराणची मागणी आहे। म्हणून इराणकडून दुबई, कतार, सौदी अरेबियासह इतर आखाती देशांवर वारंवार हल्ले केले जात आहेत। मात्र या हल्ल्यानंतरही आखाती देश ऐकत नसल्याचं बघून इराणकडून दुबई विमानतळाला लक्ष्य करून निर्वाणीचा इशारा दिल्याचं बोललं जात आहे। दुबई विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या बातमीनं लाखो भारतीयांची चिंता वाढली असेल, कारण दुबईत काम करणाऱ्या भारतीयांची संख्या लाखोंच्या घरात आहे। दुबईमध्ये सध्या 17 ते 20 लाख भारतीय राहतात अशी माहिती ChatGPT वर मिळते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय राहत असल्यानं दुबईला काही जण मिनी इंडिया असं देखील म्हणतात। बांधकाम, हॉटेल, IT, फायनान्स आणि हॉस्पिटल या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भारतीय काम करतात। दुबई विमानतळावरून दररोज 25,000 ते 35,000 भारतीय प्रवास करतात। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धात दुबई देखील ओढली गेली आहे। त्यामुळे साहजिकच तिथं स्थायिक झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांच्या डोळ्याला डोळा लागेल असा झालाय। तर इराणकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे दुबईच्या अर्थचक्राला देखील मोठी खीळ बसली आहे। दुबईवर कसा आर्थिक स्ट्राईक होतोय बघूया। बँकिंग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या। सिटी बँकेवरच्या हल्ल्यानंतर मोठा हादरा बसलाय। रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स 20% पडले। अनेक बड्या प्रकल्पांचं काम ठप्प आहे। गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतलाय। हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलिशान हॉटेलच्या दरात घसरण झाली आहे। युद्धानंतर हजारो पर्यटकांनी दुबई सोडली आहे। दुबईप्रमाणे इतर आखाती देशही इराणच्या टार्गेटवर आहेत। दुबई विमानतळावरच्या हल्ल्यानंतर आखाती देश इराणबाबत काय भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे। इतर आखाती देश जर सक्रियपणे या युद्धात उतरले तर ती फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी नक्कीच गंभीर बाब असेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।